नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 22 मार्च 2026. तर आता काढणीला आलेल्या पिकांची तुम्ही शेतकरी बंधूंनो काढणी करा. की पुन्हा अजून पाऊस येणार आहे. तो पाऊस किती तारखेला येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे तो आपण आता ह्या अंदाजामध्ये सांगणार आहोत. पण मुख्यत्वे आपल्या आता काढणीला आलेली पिकं म्हणजेच ज्वारी, हरभरा, गहू, हळद किंवा अन्य पिकं किंवा टरबूज हे जे आलेले असतील, काढणीला आलेलीच फक्त म्हणत आहे मी, काढणीला आलेली पिकं, ते पिकांची काढणी तुम्ही आजपासून, आज 22 तारीख आहे, आज 22 तारखेला हे वातावरण क्लिअर सूर्यप्रकाशित वातावरण राहील. थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भामध्ये वातावरण अंशतः ढगाळ वातावरण राहील. एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता ना करता येत नाही विदर्भामध्ये. तशी महाराष्ट्रामध्ये कुठेही राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता पावसाची शक्यता नाही. आज 23 तारखेलाही राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. 24 तारखेलाही थोडंसं वातावरण, 24 तारखेला कर्नाटक बॉर्डर लाईनमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण होईल, पण त्यामध्येही पावसाची शक्यता नाही. 25 तारखेला मात्र वातावरण बदलणार. 25 तारखेला पावसाची शक्यता आहे. पण 25 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदरच पाहिलं तर 25 तारखेला लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामधील जे बॉर्डर लाईन, कर्नाटक तेलंगणा जे बॉर्डर लाईन तालुके आहेत, या तालुक्यामध्येच पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदर त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. 25 आणि 26 तारखेला इकडं मराठवाड्यामध्ये परभणी किंवा इकडं हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. परत वातावरण अजून कमी होईल त्या भागामध्ये, म्हणजे लातूर या भागामधली परतच वातावरण 27 तारखेला कमी होईल. 27 तारखेला वातावरण राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. 28 तारखेला अजून वातावरण बदलणार आहे. 28 तारखेला परत दक्षिण महाराष्ट्रामध्येच पावसाची शक्यता आहे. 28 तारखेपासून वातावरण बदललं, पावसाची शक्यता नाही. 29 तारखेला थोड्याच वातावरण बदलण्याची शक्यता आहे. पण पावसाची शक्यता एकंदरच एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता नाकरू शकत नाही. 29 तारखेला सहसा पाऊस तर नाहीच 29 तारखेला. पण आता 30 तारखेला पहा, 30 तारखेला मात्र वातावरण चांगलं बदलणार आहे. 30 तारखेपर्यंत तुम्ही आपली शेतीची कामे जी आहे ती काढणीला पिक आलेली तुम्ही 30 तारखेपर्यंत कामं करा. आणि 25-26 तारखेला थोडी दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदर दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. तर आता 30 तारखेपासून तर 3 एप्रिलपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस थोडा मोठा पाऊस असणार आहे. म्हणजे आता पडलेला पाऊस आहे त्या पावसासारखाच. तर तो सर्वप्रथम लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्येच तो पाऊस सुरू होणार आहे. 30-31 तारखेला चांगल्या स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तो पाऊस हा नुकसानकारक पाऊस आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, यवतमाळ, तसेच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील तो पाऊस पडणार आहे. तसेच अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील तो पाऊस पडणार आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये तोही पाऊस पडणार आहे. म्हणजे 3 एप्रिलपर्यंत 30 पासून सुरू होणारा पाऊस हा 3 एप्रिलपर्यंत हा पाऊस पडणार आहे. 3 ते 4 एप्रिलपर्यंत या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता आहे. तसेच परत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तसेच तो पाऊस पडणार आहे. तसेच नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील तो पाऊस पडणार आहे. तर आपण उर्वरित जिल्ह्याचा अंदाज आपण देणार नाहीत. तो अंदाज आपण फक्त 48 तासाच्या नंतरच देणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा नाही. तर एकंदर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि तुम्ही वेळेतच तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही शेतीची कामे जी आहेत ते उरका, आवरा. आणि पाऊस ह्या जिल्ह्यामध्ये मात्र सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहेच. तर हा आपला अंदाज. धन्यवाद.